नमस्कार. ओम श्रीकृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील सर्व बंधू भगिनींनो, मी डी राऊत ओम श्रीकृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील एक रहिवासी बोलत आहे. बंधूंनो, भगिनींनो, आपली सोसायटी रिडेव्हलपमेंटसाठी जावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. काही वाढीव चटई क्षेत्र, पार्किंग आधी मिळावं, विशेषतः 30-35% वाढ मिळावी, पार्किंग मिळावी, ही सर्व लोकांची अपेक्षा आहे. पण एवढंच भेटणं म्हणजे रिडेव्हलपमेंट नव्हे. रिडेव्हलपमेंटमध्ये ॲम्युनिटीज काय आहेत, सुविधा काय आहेत, काय सुविधा भेटणार आहेत, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. अलीकडे ॲम्युनिटीजमध्ये स्विमिंग पूल, जिम, लहान पोरांना खेळायसाठी चांगलं गार्डन, बसायसाठी चांगलं गार्डन, सोसायटीला ऑफिस, वॉचमनसाठी ऑफिस, नंतर बिल्डिंगला चारही बाजूने मोठी भिंत, चांगलं गेट आणि लोकांच्यासाठी गेस्ट हाऊस, एखादं मोठं सभागृह, अशा ह्या सुविधा, अनेक सुविधा अलीकडे हाऊसिंग सोसायटीत असाव्यात असा तरुण वर्गाचा कल असतो. त्यासाठी तो चांगल्या सोसायटीत जात असतो, जिथे ह्या सर्व सोयी सवलती भेटतात. अशा सोसायटीमध्ये जाण्याचा कल पुढच्या पिढीचा राहणार आहे. तेव्हा आज केलेली आपण पुनर्विकासाची पुढे या तरुण वर्गाला आवडेल की नाही आवडणार, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. लावायची लिफ्ट ही मोठी असली पाहिजे, जेणेकरून आजारी माणसाला स्ट्रेचरवर आणता येईल, नेता येईल. राहणाऱ्यांच्या लोकांसाठी 2 स्वतंत्र लिफ्ट असल्या पाहिजे. कमर्शियलसाठी वेगळी लिफ्ट असली पाहिजे, वेगळा त्यामध्ये एंट्रन्स असला पाहिजे. हे सगळं अलीकडे सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटमध्ये यावर विचार केला जातो आणि मागणीसुद्धा केली जाते. हे अर्थात ही मागणी आपण जेव्हा टेंडर इश्यू करतो त्यामध्ये आपल्याला घालायची असते. पण टेंडर इश्यू करताना घाईगडबडीने आपण अगदी बिल्डरचा विचार करूनच आपण जर टेंडर बनवलं तर आपल्या हातात काही लागत नाही. त्यामुळे टेंडर बनवणे, टेंडरचे क्लाजेस व्यवस्थित आहेत की नाही ते बघणे फार जरुरी असते. त्यासाठी सगळ्या सदस्यांना विश्वासात घ्यावं लागते आणि टेंडरची प्रतसुद्धा सगळ्यांना विचारासाठी पाठवावी लागते. त्यामध्ये सोसायटीच्या हिताच्या सुधारणा कराव्या लागतात. मोठ्या बिल्डरना आपल्यापर्यंत मोठे बिल्डर पोहोचावे म्हणून न्यूजपेपरमध्ये जाहिरात द्यावी लागते.